तुम्हाला मऊसूत पदर सुटलेली चपाती कशी बनवायची हे माहीत आहे का? तुम्ही म्हणाल असा काय प्रश्न आहे? चपाती तर सगळेच बनवतात, पण नवशिक्या मुलींना हा प्रश्न असतो. तर आज मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही सहज मऊ लुसलुशीत चपाती बनवू शकाल. हे बघा, 2 दिवसानंतर पण अशीच मऊ राहणारी चपाती. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी चपाती बनवत असाल तरी सुद्धा ती परफेक्ट आणि गोल होईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी वर्षा आणि वर्षास केक्स अँड आर्ट्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण मऊ लुसलुशीत चपाती कशी करायची ते पाहूयात. गहू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मी लोकवन गव्हाचं पीठ वापरते. असं नाही की लोकवनच वापरला पाहिजे, कोणताही पीठ गव्हाचं असू द्या, कोणत्याही प्रकारचं गहू तुम्ही वापरत असू द्या, परंतु गव्हाचं पीठ हे बारीक दळून आणायला हवं असतं. कारण जर बारीक गव्हाचं पीठ असेल तरच आपली चपाती ही मऊ लुसलुशीत होते. हे खूप महत्त्वाची टीप आहे. तर येथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. तर आता बघा, 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर 2 वाटी मी 6 चपात्या होतात हे माझा अंदाज आहे. परंतु तुम्ही असं मुठीने पण मोजू शकता की हाताने असं 1 2 3 4 म्हणजे 6 चपात्या ह्या 2 वाटी गव्हाच्या पिठामध्ये होतात. म्हणजे असं ठरवायचं की ज्यांना चपाती करायची असेल, आपल्याला किती चपात्या करायच्या आहेत तसं त्याप्रमाणे आपण असं पीठ मोजून घ्यायचं. परंतु एका वाटीमध्ये 3 चपात्या ह्या होतातच. तर आता या पिठामध्ये आपण चवीनुसार थोडंसंच मीठ घालायचं, कारण जास्त मीठ इथे मी वापरत नाही. आणि जास्त मीठ कारण भाजीबरोबर आपण चपाती खातो, भाजीमध्ये सुद्धा मीठ असतं. तर आता 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर 1 वाटी इथं मी पाणी घेतलेलं आहे, नॉर्मल पाणी आहे. इथे काही मी कोमट पाणी वगैरे करून वापरणार नाही, नॉर्मल पाण्यानेच हे पीठ मळते आहे. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता बघा, सुरुवातीला थोडंसं घातलं, परत सगळं मिक्स करत, जसं लागेल तसं पाणी आपण मिक्स करत मी आता हे गव्हाचं पीठ आपल्याला थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना असं परातीत घेऊन मळा किंवा तुमच्याकडे काही खोलगट किंवा असं पसरट भांडं असेल त्यातही तुम्ही हे पीठ मळू शकता. पीठ मळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 मिनिटच लागतात. आणि बघा, जसं हळूहळू गरजेनुसार आपण थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं. इथे जास्त पीठ सुरुवातीला आपण मळायचं नाही आणि पाणी एकदम जास्त घालायचं नाही, कारण पाणी घातलं तर आपलं ही जी कणिक आहे ती जास्त ओलसर होईल आणि सुरुवातीलाच पीठ ओलसर झालं तर त्याची चपाती आपल्याला व्यवस्थित लाटता येत नाही, त्या चपात्याही कडक होतात नंतर. तर हे बघा, आता एकजीव करून घेतलेलं आहे हे पीठ. आता हे एकजीव असं गोळा तयार केला आहे. आणि अजून एक महत्त्वाची टीप आहे की ती म्हणजे, आता बघा, परातीत जरी मी पीठ मळलं तरी परात थोडीशी खाली खराब झालेली आहे, तर आपल्याला ही स्वच्छ करून घ्यायची आहे. माझी आई नेहमी म्हणायची की एखाद्या परातीत आपण जेव्हा पीठ मळतो त्यावेळेस इतरांना समजलंही नाही पाहिजे की या परातीत हे पीठ मळलेलं आहे. तर असं थोडंसं इथं तेल न वापरता असं थोडंसं सुकं पीठ घेऊन असं भुरभुरायचं आणि सगळं थोडंसं हलक्या हाताने चोळून घ्यायचं. पूर्ण सगळी स्वच्छ परात निघते. आपण जेव्हा पीठ मळतो तेव्हा ते भांडंही स्वच्छ करणं हे महत्त्वाचं आहे. तर आता बघा, हे सगळं व्यवस्थित मी पीठ चोळून घेतलेलं आहे आणि या जो कणकीचा गोळा आहे त्याला सगळं लावून घेतलं आणि ही आपली परात सुद्धा स्वच्छ आहे. दिसते की नाही स्वच्छ? बघा किती छान वाटतं आहे असं स्वच्छ झाल्यानंतर. आता इथे मी हे पीठ एकजीव करून घेतलेलं आहे, जास्त मळलेलं नाही. तर आता हे बघा, थोडंसं घट्ट आहे. हे बघा, घट्ट पीठ भिजवलेलं आहे आणि थोडंसं तेल लावून वरती घेऊया, कारण हे पीठ आपण 30 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. त्यामुळे ते पीठ वरून सुकायला नको म्हणून आपण थोडंसं अर्धा चमचाच तेल मी इथं वापरलेलं आहे आणि तेही परातीला चांगलं चोळून घेतलं. आणि आता आपण इथं ही कणिक आता मुरण्यासाठी ठेवून देऊया. तर इथं ही बघा, घट्ट असं कणिक मळलेली आहे मी. तर इथं आता हे झाकण ठेवून देऊ. आता बघा, हे पीठ मळण्यासाठी मला फक्त पाऊण वाटीच पाणी लागलेलं आहे. प्रत्येक गव्हानुसार किंवा गव्हाच्या क्वालिटीनुसार किंवा प्रत्येक गव्हा कोणत्या प्रकारचा आहे त्यानुसार हे पाणी कमी जास्त लागू शकतं, पण जास्त पाणी लागत नाही. इथे बघा, आणि आता अर्धा तास झालेला आहे. आता ही जी कणिक आहे ती आपल्याला थोडीशी तिंबून घ्यायची आहे, कारण याच्यामध्ये
जो आपण चपाती बनवण्यासाठी जो लवचिकपणा असतो तो लवचिकपणा नाही। आपली चपाती मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन हे पीठ थोडंसं असं तिंबून घ्यायचं। चांगलं असं हाताचा प्रेशरनी आपल्याला दोन्ही हाताच्या प्रेशरनी चांगलं हे पीठ चांगलं मऊ करून घ्यायचं आहे। सुरुवातीलाच आपण जर पातळ कणिक मळली तर कणकेतील जे ग्लुटन असतं ते रिलीज होऊन कणिक अजून पातळ होते। त्यामुळे सुरुवातीला अगोदर घट्ट मळायची आणि नंतर थोडं पाण्याचा हात घेऊन जसं लागेल तसं पाणी वापरूनच आपल्याला ही कणिक चांगली मऊ करून घ्यायची आहे। तर उन्हाळ्यामध्ये तर अशी कणिक मुरण्यासाठी ठेवली की ती जास्त पातळ होते। त्यामुळे कणिक जर सुरुवातीला घट्ट मळली असेल तरच त्याच्या चपात्या ह्या चांगल्या होतात। त्यामुळे कणिक सुरुवातीला घट्ट मळून घ्या। आणि हे बघा, मी थोडंसं अर्धा चमचाच पाणी वापरलेलं असेल आणि अजून तसंच पाणी शिल्लक आहे आणि जसं लागेल तसंच पाणी घातलेलं होतं मी। तर आता इथे आपण चांगली कणिक मऊ करून घेतलेली आहे। आता अगदी अर्धा चमचाच तेल लावून परत मिनिटभर आपण ही कणिक मळून घेऊ, कारण असं तेल लावून कणिक मळली की चपात्या ह्या मऊ लुसलुशीत राहतात। 2 दिवस जरी चपात्या राहिल्या तरी सुद्धा आपली चपाती कडक होत नाही किंवा वातड होत नाही। तर हे बघा, व्यवस्थित अशी आपली चांगली कणिक अशी मळून घ्यायची आहे आणि कोणताही गहू असू द्या किंवा काही फरक पडत नाही। फक्त गव्हाचं पीठ हे बारीक दळून आणायचं आणि पीठ मळताना हे व्यवस्थित असं चांगलं तिंबून घ्यायचं। म्हणजे 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे पीठ मळायचं असतं। आता बघा मळून झालेलं आहे। आता आपण त्याचे एकसारखे उंडे करून घेऊया। आता मी म्हटलं होतं की 2 वाटी गव्हाच्या पिठामध्ये 6 चपात्या होतात, तर बरोबर 6 उंडे मी करणार आहे। म्हणजे 6 उंडे होतात। तुमचे उंडे लहान किंवा अजून थोडंसं मोठाही असू शकतो, तर तुम्ही त्याप्रमाणे उंडे करून घ्या। तर बघा 6 उंडे मी करून घेतलेले आहेत एकसारखे। आणि उंडा करताना सुद्धा तो चांगला आपल्या तळहाताने चांगला असा चोळून घ्यायचा, म्हणजे चांगला मऊ होतो। अजून चपाती लाटण्यासाठी एक उंडा घेऊया आणि बाकीचे उंडे असं आपण झाकून ठेवूया। तर हे असे उंडे करून ठेवले की आपल्याला चपाती पटपट लाटता येतात। तर बघा आता सुक्या पिठामध्ये हे उंडा थोडंसं घोळवून घ्यायचा आणि इथं मी थोडंसं आता आपण लाटून घेऊया। पुरीसारखी चपाती लाटून घ्यायची छोटी, नंतर आपण तेल लावून घेऊया। असं तेल लावून घ्यायचं चपातीला। आतून तेल लावणं चपाती फुगण्यासाठी किंवा चपाती मऊ राहण्यासाठी हे खूप महत्त्वाची टिप आहे। आणि पीठ लावायचं। पीठ लावल्यानंतर जे आपले चपातीला जे पदर असतात ना ते पदर एकमेकाला चिकटले जात नाहीत, त्यामुळे आतमध्ये पीठ लावतात। अशी बघा त्रिकोणी घडी करून घेतली, ती सुद्धा एकसारखी दाबून घ्यायची साईडनी, कारण जर यातला पदर थोडासा उलगडला तर चपातीची वाफ निघून चपाती परत जास्त फुगत नाही। ते परत तो त्रिकोण आपल्या पिठामध्ये सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा, पीठ लावून घ्यायचं। आता एकदाच पीठ लावून घ्यायचं, परत आपल्याला पीठ लावायचं नाही। आणि जो त्रिकोण आहे तो त्रिकोण आपला कडा लाटून असं गोल करून घ्यायचा। 3 त्रिकोणाला असं चपाती हलक्या हाताने लाटून घ्यायची, म्हणजे अशी थोडीशी गोल बनेल। इथे बघा कोण लाटून घेतली, म्हणजे एक कोण लाटला, परत दुसरा लाटला, तिसरा लाटला, असं करून घ्यायचं। आणि नंतर काठाने सगळी व्यवस्थित लाटून घेतली आणि नंतर आपल्याला मध्ये लाटून घ्यायची आहे। तर एकसारखी चपातीचा हात फिरवायचा आणि कुठे जाड कुठे पातळ असं नाही करायचं, सगळीकडून एकसारखं हे बेलणं फिरवून घ्यायचं, म्हणजे चपाती ही एकसारखी होते। आणि चपातीची काठ ही आपल्याला बारीक लाटून घ्यायची आहे, त्यामुळे सुरुवातीलाच काठ आपण बारीक करून घेतलेले आहेत। आणि इथे बघा आता ही चपाती एकदम अशी चांगली गोल झालेली आहे, हलक्या हाताने झालेली आहे। कुठेही मी चपातीला प्रेशर दिलेलं नाही किंवा दाबलेलं नाही। आपण चपातीला जसं दाब दिला की चपातीचे लेयर्स या होत नाही, त्याचे पदर सुटत नाहीत। तर बघा आपली ही चपाती अशी लाटून झालेली आहे। दोन्ही बाजूने एकसारखी लाटून घेतली। हातावर उचलल्यानंतर समजते की कुठल्या बाजूने जाड आहे आणि कुठं पातळ आहे, त्यामुळे तशी लाटता येते आपल्याला। आणि हे बघा व्यवस्थित चपाती आपली लाटून झालेली आहे। आता तवा सुद्धा मध्यम गरम झालेला आहे। चपाती चिटकू नये म्हणून मी थोडंसं तेल टाकून घेतलं, चपाती तव्यात टाकून घेतलेली आहे। आणि हे बघा चपातीला थोडीशी बुडबुडे आले की चपाती ही उलटी करून घ्यायची आणि सुरुवातीला हातानेच उलटी करून घ्यायची, कारण जर उलटणं लावलं तर चपातीमध्ये उलटणं शिरू शकतं। तर मला सवय आहे, तुम्ही उलटणं सुद्धा वापरू शकता। आणि तुम्ही इथे बघू शकता की आपली चपाती बघा फुगायला लागलेली आहे। मी पलटी करून घेतली, कारण खालच्या बाजूने जास्त डाग पडू नयेत म्हणून।
गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवायची, त्यामुळेच आपल्या चपात्या ह्या मऊ लुसलुशीत होतात। आणि बघा इथं तेलसुद्धा मी थोडंसंच लावते आहे, कारण जास्त जर चपातीला आपण तेल लावलं आणि संध्याकाळपर्यंत चपाती जरी राहिली तरी तेलाचा वास येऊ शकतो, त्यामुळे कधीही चपातीला जास्त तेल नाही लावायचं। आणि माझ्या घरामध्ये तर तेल जास्त चपात्यांना आवडत नाही, त्यामुळे बघा हलकं हलकं तेल लावलेलं आहे आणि चपाती दोन्ही बाजूनी छान फुगलेली आहे आणि सगळे बघा व्यवस्थित, अजिबात कुठेही कच्ची नाही, व्यवस्थित दोन्ही बाजूने चांगली भाजलेली आहे। आता आपण काढून घेऊया। आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे चपाती सुरुवातीला भाजल्यानंतर ती अशी टोपल्यामध्ये किंवा असं कापडावरच ठेवायची, कारण मग तिला पाणी सुटत नाही, किंवा एखाद्या जाळीवर तुम्ही ठेवू शकता। आता बघा दुसरी चपाती मी तव्यात टाकलेली आहे, ती चपाती सुद्धा किती छान फुगत आहे। म्हणजे यामध्ये कुठेही आतमध्ये पिठाला तेल लावलं नाही किंवा कोमट पाणी वापरलं नाही, नॉर्मल चपाती आपली नेहमी करतो त्याचीच चपाती केलेली आहे। परंतु पीठ छान मळल्यामुळे आपल्या ह्या चपात्या एकदम छान मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत। इथे तुम्ही बघू शकता की बघा किती छान फुगलेले आहे, जास्त तेलही वापरले नाही आणि दोन्ही बाजूनी छान अशा भाजले पण गेले आहेत। बघा किती छान झालेली आहे आपली चपाती, हो की नाही? तर अशाच सगळ्या चपाती मी अशाच करून घेतल्या। ही चपाती 2 दिवस सुद्धा अशीच राहते। आणि ह्या ज्या मी काही तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यांचा वापर करून तुम्ही सुद्धा जरी पहिल्यांदा बनवत असाल तरी सुद्धा अशी मऊ लुसलुशीत चपाती तुम्ही बनवू शकाल, ही माझी गॅरंटी आहे। आणि तुम्ही नंतर ही रेसिपी बघितल्यानंतर जरूर ही चपाती एकदा ट्राय करा आणि तुमची चपाती चांगली झाली की मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची चपाती कशी बनली। तर आता बघा मी तुम्हाला ही चपाती अशी तोडून पण दाखवते, आतमध्ये पूर्ण त्याच्या लेयर्स आलेले आहेत, पूर्ण पदर सुटलेले आहेत चांगले, इतकी छान लुसलुशीत झालेली आहे की बघता क्षणी खावीशी वाटेल, हो की नाही? तर तुमची चपाती सुद्धा सेम अशीच बनेल जर या काही टिप्स मी ज्या सांगितल्या आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा अशी छान मऊ लुसलुशीत चपाती बनवू शकाल। बघा सहज आपल्या या चपातीचे तुकडे होत आहेत, तुम्ही ते बघू शकता की किती सॉफ्ट अशी चपाती आपली तयार झालेली आहे। तर ह्या चपात्या अशा थंड झाल्या की नंतर आपण एका डब्यामध्ये घालून ठेवायच्या, म्हणजे ते सगळे छान राहतात आणि 2 दिवस जरी राहिले तरी सुद्धा ते कडक होत नाहीत। मी या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स जे काही माझ्याजवळ होत्या त्या तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत, त्यांचा वापर करून तुम्ही सुद्धा अशा छान मऊ लुसलुशीत चपात्या नक्की बनवू शकाल। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली। आणि हो, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपले सबस्क्राईब करा, खाली असलेले बेल आयकॉनवरही प्रेस करा की माझ्या नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळतील आणि तुम्हाला माझ्या सगळ्या रेसिपीज बघायला मिळतील। तर पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीजमध्ये। धन्यवाद।